तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आज आहे मंगळवार आणि संध्याकाळच्या 5:30च्या दरम्यान वाजले आहेत आणि आम्ही चाललोय ट्रिपला, बिझनेस ट्रिपला परत चाललोय. तर आमच्या सोबत आहे, आम्हाला सोडायचं आहे पंढरपूरला. तर आमचे अनिल शेठ म्हणजे आमच्यावर पण आहे ना सोबत आहेत, माग बसलेले आहेत. तर आम्ही चाललोय, कळलं असेल रोड कळलं असं कुठं चाललोय आम्ही. आता आम्ही अहमदाबादला चाललोय, बिझनेस ट्रिप आहे अहमदाबादला चाललोय. पहाटेची फ्लाईट आहे पुण्यावरून, पुणे एअरपोर्टवरून फ्लाईट आहे. तर आता आम्ही चाललोय पंढरपूरला. निरळ सोडायचं आहे आम्हाला स्टँडवर. तिथून आम्ही डायरेक्ट एस टीने जाणार पुण्यात आणि परत डायरेक्ट अहमदाबाद. बघू आता ब्लॉग कंटिन्यू करू, थोडं कसं कसं होतं. तर आम्ही आता पंढरपूर बस स्टेशनवर आलो आहे. मस्तपैकी शिवाई इलेक्ट्रिकमध्ये बसलो आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप पुणे, नो टेन्शन, AC चिलमध्ये. तर एअरपोर्टमध्ये आलो सध्या, एअरपोर्टमध्ये येऊन बसलो आहे. आता सिक्युरिटी चेकिंगला जायचं आहे. आता झोप झाली ना, झोप खूप आधी सिक्युरिटी चेकिंग करून ना. तर राहतो मला हे मला बोर्डिंग पास जास्त नाही, आपण प्रिंटिंग करायची मशीन आहे. लाईनीत उभं राहायचं नाही, काय नाही, डायरेक्ट बोर्डिंग पास निघतंय. तर ना काढा बुट काढ घालायला आता लागते. बुट काढा, सिक्युरिटी बुट काढायला लागते. नाही ती नाही त्यात ठेवून ट्रे आधी भरले. आता एक ट्रे उचला आमचा. तुम्ही ते उचला, ते घेऊन जावा. तर सिक्युरिटी चेकिंग वगैरे करून आता आम्ही आलो आहे, येऊन बसलो आहे. आता 1 तासापर्यंत आता फ्लाईट आहे आमची. मग तुमचं काय म्हणणं आहे आता, सांगा या गोष्टी. काय ना तर तासाभरानं आता बसायचं. फक्त जास्त म्हणजे मूड ऑफ झाला आहे, झोप नाही मला. झोप असले जरा फ्रेश. रात्रीच्या 3 वाजता ट्रेनमध्ये चांगली झोप होते, एकच नंबर. ट्रेन म्हणजे घर असल्यासारखं असतं. आवडीचं ट्रेन हे काय नसतं, पळ 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 नसतं. पण ना काम होणार आहे ना आपलं, कामं होते दे नाही असं नाही. ट्रेननं गेलो काय, ट्रेननं करणार होतो मी तिकीट. ट्रेनचं काय नाही, पण लास्ट टाइम ट्रेननं आलो होतो. दुपारी सोलापुरातनं रात्री निघाले, सोलापुरातनं दुपारी तिथं 2ला पोचते ट्रेन. 2ला पोचल्यानंतर 3 वाजता तर रूम वगैरे बुक करून सगळं नाही ना, होतच नाहीत, कामच होत नाही. विमानानं आल्यानंतर काय होणार आहे, प्लस पॉईंट मला 6 तास एक्स्ट्रा मिळणार आहे. थोडक्यात मला इथं 12 तास कामासाठी मिळणार, मला 12 तास वापरायला मिळणार. त्यासाठी कशाची एक्स्ट्रा मिळतं का, तिथे काय पाठच सगळं काही काम होणार आहे ते. जाऊन तिथं बसावं लागणार आहे की 10च्या पुढं. ऐका, 9 ते 9 तुम्हाला मिळतंय का ना वापरा? 9 ते 9. मागच्या वेळेस 3 ते 9. 9 ते 9. अहो 9 ते 9 म्हणजे 12 तास जाईल ना. आणि तुम्ही लास्टला 2-2:30 वाजता आला, 3-3:30 वाजल्या तुम्हाला बाहेर निघाला रूम बंद पर्यंत. तुम्हाला 6 तास पण मिळाले नाहीत कामाला. 8लाच बंद झाली तुमची. त्यामुळं ना ही लय करेक्ट रूट आहे. मी आता ही विमानात होतोय तर आज बरं का, झोप होत नाही, पण काम होते ती काय रोज तर येतं येणार नाही, मग काम होते तेवढं आहे. थोडा त्रास चालेल, पण बिझनेससाठी तेवढं करायला लागते आता मला. आणि तुम्हाला काय सारखं आहे का नाहीच एंड. आणि तुमची ट्रिप पण आता ही आता लास्ट ट्रिप आहे तुमची अहमदाबादची. हे असंच तू म्हणत असतो, मला काटवत नेल्याशिवाय तर सोडत नाही. अहमदाबादची नाना ट्रिप आहे. तुम्हाला तमिळनाडू पण झाली ना तुमचं. ते झालं म्हणजे तिथलं नियोजन बदलतंय गावातलं म्हणून ते नाना नाही, नाना फक्त कलकत्त्याला दिल्लीला दिसणार आहे. कलकत्त्याला, दिल्लीला, परत अहमदाबादला नाना नाही, पंजाबला नाही, तिकडंच फक्त, इकडे खाली नाही. अहमदाबादला नाही, तामिळनाडू नाही. सोडत नाही जीव घेतल्याशिवाय माझं.
जीव ताजा नसतो घेत मी वेगळ्या पद्धतीने घेत असतो आयुष्यच देते भाऊ. झोप नाही झोप काय कसले दिवसभर पंढरपूरमध्ये गेला आल्यावर जेवलं का लगेच पळायचं झालं इकडं लगेच. प्रपंच अवघड आहे. प्रपंच आहे ना. नाना बोलून गेले नाना झोपणार रात्री 3ला कोण जागेत बसतोय आम्ही तू मला एक सवय रातभर जागायची तुम्हाला तुम्हाला नाही नानाला झोप लागते ह्या झोप पाहिजे. तर बाई आम्ही अहमदाबादमध्ये पोचलो सकाळी 6:30ला पोचलो. अशी इतकी झोप लागली होती. कसला आहे झोप झोप झाली तुला एक तास झोप झाली. आता जरा फ्रेश झाला जरा आंघोळ झाली. आता काहीतरी नाश्ता बिष्टा करून कामाला लागायचा. आधी पोटपूजा मग काय असतं ते कामाला. आता तर झाले ओके फ्रेश टाकामध्ये. त्यामुळं आता जायचा नाश्ता वगैरे करणार पोट भरून. त्यानंतर आता दिवसभर अजून 10 वाजले रेडी झालं सगळं. दिवसभर काय असेल ती कामं करून परत संध्याकाळी इथं नाही संध्याकाळी इथं थांबायचं नाही दुसरीकडे जायचं संध्याकाळी. त्यामुळं आता बघू पुढं कसं कामं चालू आहे. चालू आहे ते चांगलेच कामं बऱ्यापैकी चांगली कामं झाली आपण चालूच आहे. दिवसभर करायला पोटाला काय मला भूक लागली संध्याकाळ ते कामाचं मग होत नाही. सगळे काम वगैरे झालेले आहेत. फायनली ताट आले लय आनंद व्हायला लागला आहे. पुढे जेवायला मला तर लय भूक लागली. नाना तर काय आता ओळखते आता काय लक्ष दे ना येडे घालता जेवायला भुका लागले फिरतोय झाले कामाची मस्त म्हणजे. तर आम्ही आता अहमदाबादमधून निघणार आहे. आता आम्ही चाललोय मुंबईसाठी. झोपला झोप गेला कवा लागा काल लागा रस्त्याला झोप नाही. दिवसभर कामच काम आता झोपली की आता सकाळीपर्यंत अजून उद्या मुंबईचं काम आहे. अजून तिथलं काम करून मग पुढं जायचं. चला तर आता कथा होता आम्ही पण नंतर पतले खाल्ले वाजता खाल्ले पोटाले 8-9 आयटम होतं पोट भरून खाल्ले. त्यामुळे आता झोपणार आहे. उद्या लवकर उठून पासून द्यायची काम आहेत. तर बघू कसं काय होतं. बाय. तर बाई दिवसाची सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये. आम्ही दोघं आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं. आता जरा नाश्ता करून कामाला लागायचं. नाश्ता काय कुठलं काय खावं ते खायचं. कुठलं जायचं मला माहिती तर असेल हे माणूस एवढा आहे किती खुशी आहे ह्यावर आनंद. पैसे दिलेले ते त्याचं सुविधा सुख ही घ्यायच पाहिजे माणसाला. हे माणूस आयुष्य खाली आता नसतो कसं लागतं खाली जायचं. वय झाले अरे तुझ्या वयात पळत येतो मुंबईला पळत. तुमचं लगीन करायचं चालू आहे माझ्या डोक्यात. वय झाले लगीन करायचं तुमचं जेव्हा कुठल्या चौकात जरी उभा राहिला तरी तुमचं नाना अशा 4-5 अशा हे जाऊ अशाच लगेच दाल झाले भाऊ. बरं नाना काय चाललं आता जे व्हायचं आहे आता आलो सगळे कामं सगळी झाली मुंबईमधली. सकाळी किती इडलीवर आहे सकाळी धरणं. आता किती वाजले 7:30 वाजले असते 8 वाजता कामाच आहे नाना. आता मस्तमध्ये जेवण करून आता ट्रेन आहे मस्तमध्ये ट्रेनला जाऊन झोपायचं. उद्या आपल्या घरी विशेष आता सगळं झाले जसं नानाने सांगितलं तसं नियोजन सगळं टाकण्यात झालं. मोठा आता पोट कोजा चालू आहे. भुका तर लिहायला लागले. काय घेतलं रे हे करून व्हेज पट्टीला आहे नाना रोटी. कसलं व्हेज पट्टीला रोटी कांदा वगैरे सगळं आहे. हवा तर जेवण करा बरोबर. आणि माहीत आहे तुम्हाला आईची आठवण मला हे लागली तुमच्या बायकोची मला माहीत आहे. त्यामुळं तुम्हाला जात आहे तुम्ही सकाळी गाठ पडते तुमची. लाज मागा लगेच नाना हस लागेल बघू. अरे जेव दे आता सांगितले भुकाला गेले नानाला गेलं फिरायला काय जायचे मला तर अजिबात करमू नाही बरं करमलं कोण करमलं
करमले मला करमले कसं लागतं सांग. चांगलं आहे. तर पहाटेच्या वाजलेत आता 4:30 वाजले. 4:30ला आम्ही सोलापुरात आलो मुंबईवरून. रात्री गडबडीत काय जाऊन झोपलो गाडीत, काय व्हिडिओ काय शूट केला नाही. आता मस्त आता सोलापूर बस स्टँडवर आलो आहे. एस टी पण मिळाली, डायरेक्ट मिळाली एस टी. डायरेक्ट बावण्यात उतरतोय मस्त सगळी कामं वगैरे झाली आपल्या. सोलापुरात पोचले आता आणि मुंबई अहमदाबाद सक्सेसफुल झाली. मस्त थोडा त्रास झाला पण एक नंबर सक्सेसफुल झाली. तर बघ आता असंच पुढं आता ब्लॉगचं बनवत राहू चालतंय. आता कॅरी जाणार आहे, गेलो आता बघू. तर भाई आता आलो आहे आम्ही गावामध्ये घरी झाले मस्तपैकी. झालं आता ट्रिप मस्तपैकी. बघ आता कसं वाटतं ब्लॉग तुम्हाला वगैरे होय. तर हे ब्लॉग इथंच एंड करू. काळजी घ्या भाई, एन्जॉय करायला मस्तपैकी. ओके बाय.